include study of structure of the various, ठीक आहे, जे काही रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे प्लांटचा त्याला आपण फ्लॉवर म्हणतो. ठीक आहे, जे काही सीड्स तयार होतात ते फ्लॉवर मध्ये, फ्लॉवर पासून जे काही फ्रूट तयार होतं त्यामध्ये ते तयार होतात. ठीक आहे, तर फ्लॉवर त्याचे पार्ट्स आणि त्यानंतर फ्लॉवरचे जे काही पार्ट्स आहेत त्यामध्ये जे सीड तयार होतं ते कशा पद्धतीने तयार होतं, हाऊ दिस पॉलिनेशन procedure happens, how the fertilization happens, and how seeds bears in particular fruit and fruit bears on this particular flower position. तर हे कसं होतं आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. म्हणजे कोर्स त्यामध्ये झालेला आहे ते एकदा इन शॉर्ट. So flower biology, it is the study of flowers which includes study of structure of various parts, their arrangement and functions. So it also includes the process of pollination, that is the period of anthesis. Anthesis means opening of flower. Then timing of opening and closing of flower. Flower kadi open hoto, kadi close hoto. Then viability of the pollen grains and receptivity of stigma. So pollen grains, these are parts of a male. These are the male parts. जे काही पोलन ग्रेन्स आहेत हे अंतरमध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे, जे काही कार्पेल म्हणतो आपण. आणि पिस्टिल, पिस्टिल मीन्स अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. ओके, जे काही स्टिग्मा, स्टाईल आणि ओरी हे असते त्याला आपण म्हणतो पिस्टिल. ठीक आहे, तर पिस्टिल आणि कार्पेल हे दोन पार्ट आहेत, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. सो ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टडिंग फ्लोअर बायोलॉजी. So to acquaint with the different parts of the flower, their functions, then to study the time of opening and closing of flower. Then to know the time of anthesis, anther dehiscence and stigma receptivity. Anther मधून जे काय पोलन ग्रेन बाहेर पडणार आहेत ते कधी पडणार आहेत, स्टिग्मा त्यावेळी रिसेप्टिव्ह असेल किंवा त्याचा टाइम ऑफ रिसेप्टिव्ह, ड्युरेशन ऑफ रिसेप्टिव्ह किती वेळ आहे, तर ते आपल्याला या फ्लॉवर बायोलॉजीच्या स्टडी म्हणून कळत. देन टू स्टडी द मोड ऑफ पॉलिनेशन इन पर्टिक्युलर क्रॉप. तर जे काही फ्लॉवरची जी काही कंडिशन आहे, इनकम्प्लीटनेस किंवा कम्प्लीटनेस, त्यामध्ये दोन्ही पार्ट्स प्रेझेंट आहेत किंवा त्या फ्लॉवरची पोझिशन, एकाच ठिकाणी फ्लॉवर एकाच पोझिशन मध्ये दोन्ही पार्ट्स मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट प्रेझेंट आहे का फ्लॉवर मध्ये, का वेगवेगळ्या फ्लॉवर मध्ये आहेत किंवा वेगवेगळ्या पोझिशन वरती आहेत, त्यावर मोड ऑफ पॉलिनेशन पण आपल्याला कळतं. ठीक आहे, फ्लोअर डायग्राम. आता फ्लोअर डायग्राम कशी काढली जाते, तर त्यामध्ये जे काही पार्ट्स प्रेझेंट आहेत ते पोझिशन त्यांची कशी आहे, ते अटॅच आहेत, डिटॅच आहेत, कोणते कसे आहेत, त्यावर ही फ्लोअर बायोलॉजी त्या फॅमिलीमध्ये काढली जाते. जी काही ऑर्डर मध्ये फॅमिली असते, फॅमिलीमध्ये वेगवेगळे क्रॉप्स असतात. ठीक आहे, तर त्या फॅमिलीमधले जे काही फ्लोअर डायग्राम आहे ही साधारणतः एकसारखी असते. सो फ्लोअर डायग्राम, इट इज अ डायग्राम representing the number of parts of a flower. जे काही पार्ट्स आणि किती नंबर मध्ये ते पार्ट्स प्रेझेंट आहेत ते त्या फ्लोअर डायग्राम मध्ये सांगितलं जातं. सो देअर जनरल स्ट्रक्चर, फ्लोअर पार्ट्स or number of parts of a flower, then their general structure, then arrangement, then activation, adhesion, cohesion, and the position with the respect to the mother axis. So this flower diagram includes all these representation. Number of parts किती आहेत, ठीक आहे, त्यांचं जनरल स्ट्रक्चर कसं आहे, त्यांची अरेंजमेंट कशी आहे, त्यानंतर एस्टिवेशन म्हणजे पाकळ्या पाकळ्या कशा पद्धतीने आहे, एकाडे एक आहेत, एका एक चढलेली आहे किंवा एका ह्याच्यावर दोन चढलेले आहेत, अशा वेगवेगळे एस्टिवेशन असते. देन ऍडेजन अँड कोहेजन अँड द पोझिशन विथ रिस्पेक्ट टू द मदर ऍक्सिस कसे आहे, एकसारखे आहे, म्हणजे दोन्ही साईडला इक्वल आहे किंवा एका साईडला मदर ऍक्सिस पासून एका साईडला आहे, तर त्यावरून हे फ्लोअर डायग्राम ही त्याच्या फॅमिलीमध्ये ही असते. सो इन द डायग्राम द कॅलिक्स लाईज outermost and the corolla internal to the calyx, and the androecium in the middle and gynoecium in the center. Androecium म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आणि gynoecium म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. जो मेल रिप्रोडक्टिव्ह पार्टचं पोझिशन आहे ती मिडलला असते आणि gynoeciumची सेंटरला असते. Then adhesion and cohesion of members of different
holes may also be shown clearly by the connecting the representation or respective parts with the lines, and the black dot on the top represent the position of the mother axis, that is not the pedicel, which bears the flowers, and the axis lies behind the flower. Therefore, the side of the flower nearest to the axis is called as a posterior side, and the other side away from the axis is called as the interior side. So these are the different parts of the flower. So androecium is the carpel part, gynoecium is the pistil part, and androecium म्हणजे अँथर त्यामध्ये असतात, पोलक्रेस त्यामध्ये असतात, अँथर आणि फिलामेंट comprises androecium, gynoecium comprises stigma, style and ovary, and corolla ज्याला आपण पक्का म्हणतो कॅलिक्स, बेसमेंटला कॅलिक्स असतो, ठीक आहे, आणि पेडिसेल जी काय फ्लॉवर अटॅच असते त्या फांदीला त्याला पेडिसेल म्हणतो, ठीक आहे. देन फ्लोरोफॉर्मुला. This Floroformula, it is a formula representing the different holes of a flower, their number, adhesion and cohesion. So in the formula, आता लक्षात ठेवा, हे तुम्ही पूर्णपणे ही पीपीटी वगैरे तुम्हाला सगळ्या ग्रुप वरती मी पाठवून दिले जाईल, नोट्स सगळ्या ग्रुप वरती पाठवून देतो आज, ठीक आहे. मॅन्युअलची कॉपी पण मी ग्रुप वरती पाठवून देतो, ठीक आहे. जसे जसे एक्सरसाइज होतील तसे तुम्ही ते कम्प्लीट करत जावा, ठीक आहे. आता हे माझं जे काही मी सांगतोय, ठीक आहे, त्यामध्ये जे काही फ्लॉवर फॉर्म्युला असतो त्यामध्ये के, सो के स्टँड्स फॉर द कॅलिक्स, जे काही नंबर ऑफ कॅलिक्स असतील, युनायटेड असतील किंवा सेपरेट असतील, के स्टँड फॉर कॅलिक्स, सी फॉर करोला, पी फॉर पेरियांथ, ए फॉर एंड्रोशियम, जी फॉर गायनोशियम. सो हे जे काय हे टोटल फॉर्म्युला मध्ये जे काय इनिशियल्स वापरले त्याचं ते जे काय सांगितलेलं आहे. So the figure showing the letters indicating the number of parts on the whole, on that particular whole, and cohesion of a whole is shown by the enclosing the figure within the bracket, and adhesion is shown by a line drawn on the top of the two holes concerned. So in the case of gynoecium, the position of the ovary is shown by a line drawn above the inferior ovary, that is G, or below for the superior, that is underline केलेला आहे G. ठीक आहे. For example, Malvaceae फॅमिलीचा फॉर्म्युला आहे. साइन पहिलं हे लक्षात घ्या. फॉर्म्युलेमध्ये मालवेसी फॉर्म्युलामध्ये जे हा हे आहे साइन, ठीक आहे, हे मेल साइन, हे फिमेलचं साइन, ठीक आहे. हे कॉम्बिनेशन मेल आणि फिमेलचं हर्माफ्रोडिट फ्लॉवर म्हणजे कंप्लीट फ्लॉवर असेल, त्यामध्ये दोन्ही पण पार्ट प्रेझेंट असतील तर त्याचं साइन हे असं असतं, ठीक आहे. हे जे साइन आहे ते तिथे येतं. मालवेसी फॅमिलीमध्ये कंप्लीट फ्लॉवर असतं, त्यामुळे तिथे फिमेल आणि मेल ह्याचं दोघांचं कॉम्बिनेशन हे केलं जातं, ठीक आहे. आता इथे बघा, मालवेसी फॅमिलीमध्ये फिमेल फ्लॉवरचं स्ट्रक्चर हे सांगितलं आहे, ठीक आहे. डायशियस फ्लॉवर म्हणजे सेपरेट फ्लॉवर्स, देन मोनोशियस मायनस मध्ये, ठीक आहे, प्लस सांगितले प्लस, त्यामुळे इथे हर्माफ्रोडिट फ्लॉवर मीन्स कंप्लीट फ्लॉवर आहे, डायशियस मीन्स सेपरेट फ्लॉवर्स असतात, मोनोशियस मायनस केले जातात, मेल आणि फिमेल सेपरेट मायनस केले जातात असे, ठीक आहे. देन पॉलिगॅमस मीन्स पर्टिक्युलर फिमेल फ्लॉवर्स हे जास्त असतात, ऍक्टिनोमॉर्फिक मीन्स कंप्लीट क्लोज फ्लॉवर्स, झायगोमॉर्फिक पर्सेंटाइलची खून असते. देन
इनडेफिनेट नंबर ऑफ पार्ट्स, जिथे काउंट करू शकत नाही तिथे इनडेफिनेटचं साइन असतं. देन ऍडेजन, सो इट इज अ युनियन बिटवीन द मेंबर्स ऑफ टू डिफरंट होल्स. जे होल्स एकमेकात ते गुंतून असतील तर त्याला आपण ऍडेजन म्हणतो. कोहेजन, so it is union between the members of the same holes. And agitation, the mode of arrangement of the sepals or petals, more particularly petals in a flower bud with respect to the members of the same whole, that is calyx or corolla, is known as a agitation. आता महत्वाचा मुद्दा, या फॉर्म्युलेमध्ये काय एक्सप्लेन होतंय, जे काय फ्लॉवर आहे ते फिमेल फ्लॉवर्स जास्त आहेत. जे काय के म्हणजे काय सांगितलंय, कॅलिक्स. ठीक आहे, इथे के स्टँड फॉर कॅलिक्स. के 5 आहेत. ठीक आहे, आता ते 5 के आहेत. ठीक आहे, या टोटल ब्रॅकेट मध्ये दाखवलेलं आहे. आता जे असते कोहेजन. कोहेजन मीन्स काय, जे काही मेंबर्स सेम होल्स मधले आहेत ते अटॅच असतात, त्यामुळे ते ब्रॅकेट मध्ये. नंतर काय असतात, वेगवेगळे होल्स ह्यांचं युनियन असतं. अँड्रोशियम, नंबर ऑफ अँड्रोशियम अँथर्स असतात. गायनोशियम 5. ठीक आहे, नंबर ऑफ गायनोशियम हे 5 पेक्षा कमी असतात. ठीक आहे, आणि ते पूर्णपणे अंडरलाईन केले. त्यामुळं जे काही गायनोशियम आहे, जी काय तर ती हायेस्ट म्हणजे टॉप पॉइंटला असते, उंच असते. त्यामुळे ते सुपेरियर ओरी जेव्हा असते त्याला ते अंडरलाईन केलं जातं. जेव्हा इन्फेरियर ओरी असते तेव्हा ती सिंपल मध्ये लिहिली जाते. ठीक आहे, सो जी ही आपण अंडरलाईन केलेलं आहे ह्यामध्ये. ठीक आहे, एकदा पुन्हा बघा, ते समजून जाईल तुम्हाला. आता पुढचे जे आहेत, इमॅस्क्युलेशन अँड पॉलिनेशन. सो इमॅस्क्युलेशन, इट इज अ प्रोसेस ऑफ आर्टिफिशियल रिमूव्हल ऑफ द मेल सेक्शुअल ऑर्गन्स, दॅट इज स्टॅमेन्स ऑर अँथर्स फ्रॉम बायसेक्शुअल फ्लॉवर बिफोर द एसेन्स. जे काही कम्प्लीट फ्लॉवर असतं, बायसेक्शुअल फ्लॉवर असतं, त्यामधून जे काही अँथर्स, जे काही मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे ते रिमूव्ह करण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो इमॅस्क्युलेशन. सो द मेल सेक्शुअल ऑर्गन्स आर रिमूव्ड toward the self pollination, and thus emasculation is done in between the 4 to 6 p.m. on the previous day of pollination or early in the morning on the day of pollination. So it is done by the different method, like hand mechanical or mechanical method, by artificial or by mass emasculation method. So hand emasculation, so you have to select young immature bud which is partially exposed from calyx, that is hood stage or spike, in which blooms are not separated apart, and remove already open flowers, spores, fruits are immature or too young flower buds. का, जे अगोदर ओपन आहेत असे फ्लॉवर, त्यांच्यामध्ये अगोदर पॉलिनेशन झालं असेल, ओपन होणार आहेत, त्यामध्ये आपण त्यावेळेस ते लक्ष देणार नाही, त्यामुळे तिथे कॉन्टॅमिनेशन होण्याची शक्यता आहे. तर असे सगळे फ्लॉवर्स हे रिमूव्ह केले जातात. जे कोणी ओपन होणारे फ्लॉवर, ओपन केले जातात. सो कीप टोटल सेट ऑफ फ्लॉवर्स म्हणतो आपण राहायला गेलं पाहिजे. फ्लॉवर पार्ट जो अँथर आहे तो त्यात करू शकतो टोटल हायब्रिडायझेशन प्रोग्राम. सो द मॅग्निफाइंग लेन्स मे बी यूज फॉर द सेम पर्पज. जे काही भिंग आहे तेही यूज करू शकतात. आफ्टर द इमॅस्क्युलेशन फ्लॉवर बर्ड्स आर स्पाइक इज कव्हर्ड विथ परफोरेटेड बटर पेपर बॅग्स, ज्या पांढऱ्या कलरच्या बॅग्स असतात. ठीक आहे, डिपेंडिंग अपॉन द फ्लॉवर साईज, वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लॉवर बॅग कव्हर करण्यासाठी यूज केले जातात. परफोरेटेड
बटर पेपर बॅग्स यूज केले जातात किंवा जे फॉरेन जे काही पोलन अदर रेन्स आहेत तो त्यावरती पडू नये यासाठी ते कव्हर केले जातात. अँड नॉन इमॅस्क्युलेटेड बर्ड्स should be removed. They will contaminate our hibernation. Are labeled with the following details. Program. And emasculated birds are spiked and initial of ह्या डिटेल त्यावरती emasculated flower bird वरती त्या बटर पेपर बॅग्स वरती ते त्याला टॅग लावून सेपरेट ह्या लिहिल्या जातात. Then mass emasculation. So it is a practice in the crop where the flowers is small and number of flowers to be emasculated is more and hand emasculation is not emasculated. Is more and hand emasculation. First is the mass utilized for the mass emasculation. So how to the treatment that kills almost fortified and estimates from floor पण डायरेक्ट ते जे काय अँथर्स आहेत ते पूर्णपणे बाहेर पडले जातात. अशा वेळी ते अँथर्स हे फोर्सेप्सच्या सहाय्याने रिमूव्ह केले जातात. Treatment. So chilling treatment can be used in rice and with the around freezing pollens. म्हणजे एकदम 0 डिग्री सेल्सियसच्या त्यानंतर अल्कोहोल ट्रीटमेंट. So ethyl alcohol about 57% is used for killing the ठीक आहे. 10 मिनिटासाठी त्याची ट्रीटमेंट दिली जाते. त्यानंतर प्लास्टिक बॅग टेक्निक. आता प्लास्टिक म्हणजे काय पूर्णपणे व्हाईट कलरची जी प्लास्टिक बॅग आहे ती त्या सोर्गमच्या जे त्यामधले जे काही अँथर्स आहेत ते त्यांचं डेसन म्हणजे ते बाहेर पडायचे ते प्रिव्हेंट केले जातात. त्यामध्ये फक्त स्टिग्मा हे बाहेर पडले जाते. अँथर आपल्या आतच राहतात. ठीक आहे. त्यामध्ये ह्युमिडिटी जास्त झाल्यामुळे अँथर डेसेन्स काही होत नाही. ठीक आहे. त्यानंतर द फ्लोर open and anthers emerge but they do not shed pollens and next day airhead is knocked and anthers are poured out of the airhead by removing the plastic bag. जे anthers आहेत ते पूर्णपणे अजिबात ते बाहेर पडत नाहीत. फक्त स्टिग्मा बाहेर पडतात. अशा वेळी जे काय स्टिग्मा आहे त्यांना तो तिथे डस्ट केला जातो जेणेकरून तिथे क्रॉस पडलं जातं. ठीक आहे. Then other methods used in pulverized, that is clipping method. So take oblique cut with the scissor on the top of 1/3 part of the unopened spikelets. Then remove exposed anther with the forceps. Then vacuum method. Vacuum emasculator consists of the vacuum chamber from which 6 outlets connected with the rubber tube ending in small pipettes and motor connected to the vacuum chamber created vacuum inside the chamber which is turn create suction for the for in the pipettes. So anthers will be collected through the pipettes by the suction force and depository inside the volume chamber. For the vacuum emasculation, it is necessary that plants should be planted in 4 pots. Large number of crossing can be done in a single day by this method, which is known as a high volume crossing. Then wet cloth method. By this, cut off the already open spikelet, then select the panicle in which the process of opening is started and keep wet cloth around the panicle and blow hot air through the mouth to increase the temperature and humidity inside the cloth.
So due to the high humidity and temperature inside the lemma and pilia are forced to open automatically and remove exposed anther with the help of forceps. जसं मॉइश्चर भेटतं आणि जेव्हा टेम्परेचर जसं वाढतं त्यावेळेस त्यांचे अँथर्स हे बाहेर पडायला सुरुवात होतात. नेक्स्ट पॉलिनेशन. सो इट इज अ ट्रान्सफर ऑफ पोलन्स फ्रॉम द डिझायर्ड प्रोटेक्टिव्ह मेल पॅरेंट्स दॅट इज फ्लॉवर टू द स्टिग्मा ऑफ द एमॅस्क्युलेटेड फ्लॉवर्स. त्याला आपण म्हणतो पॉलिनेशन. सो इट इज डन in the next day morning in between 9 to 10 a.m. with the stigma become receptive. ज्यावेळेस स्टिग्मा रिसेप्टिव्ह असते त्यावेळेस हे पोलन ग्रेन्स हे ट्रान्सफर केले जातात. So the time of pollination depends upon the period of anthesis and crop and particular season. So the pollens from selected silk pollen flowers are collected either in a petri dish or watch glass and tested over the stigma of the emasculated flowers with the help of hairbrush. When the anthers are not burst, they are kept in petri dish and sunlight for some time and then pollination is done. Sometimes the flowers of male parent is used directly for the pollination, and while in the case of mass emasculation, the pollens may be collected in butter paper bags and transferred to the care to emasculate flowers of spike. So after the pollination, butter paper bags are covered over such flowers and labeled with the lead pencil and name of